नमस्कार मंडळी, आज आपण मस्त चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी पाहणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीत मोजक्या साहित्यात घरच्या घरी तयार करता येणारी ही रेसिपी आहे। शिवाय अगदी मार्केटमध्ये मिळतो त्याच चवीचा हा गार्लिक ब्रेड तयार होतो आणि अगदी कमीत कमी खर्चातही तयार होतो। तर ह्या रेसिपीसाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण या ठिकाणी पाहून घेऊ। तर या ठिकाणी मी पनीर घेतले अर्धा वाटी, त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर पाव वाटी मी शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे। पाववाटी स्वीटकॉर्न आहेत ते उकडवून घेतलेले आहेत आणि 2 चीजचे क्यूब घेतले आहेत। जे रेग्युलर चीज असतं त्याचेच मी हे क्यूब घेतले। तुम्ही या ठिकाणी पिझ्झासाठी जे मोझरेला चीज असतं ते वापरलं तरी चालेल। त्याचबरोबर या ठिकाणी मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा ऑरिगॅनो घेतले जे पिझ्झासाठी वापरतात। त्याचबरोबर 7 ते 8 लसणाच्या मोठ्या पाकळ्या मी किसून घेतल्या आहेत। तुम्ही ह्या क्रश करून घेऊ शकतात। गार्लिक ब्रेड असल्यामुळे या ठिकाणी लसणाचा वापर थोडा जास्त करायचा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मी 4 ते 5 ब्रेडचे स्लाइस घेतलेत। मी या ठिकाणी व्हाईट ब्रेड वापरला आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ब्राऊन ब्रेड वापरू शकतात। आणि त्याचबरोबर या ठिकाणी रूम टेम्परेचरवर मी 60 ग्रॅम बटर घेतलेलं आहे। जे साल्टेड बटर असतं ते मी या ठिकाणी घेतलेलं आहे। तर एवढं साहित्य आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। तर या बटरमध्ये आपण चिली फ्लेक्स घेतले तर अर्धा चमचा ते घालायचे आहेत, अर्धा चमचा ऑरिगॅनो घेतले ते घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर जो लसूण आपण किसून घेतला आहे तोही आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे। लसूण जेवढा जास्त असेल तेवढे ह्या ब्रेडची टेस्ट खूप छान येते। तर या ठिकाणी आपण लसूण, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो ह्या बटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अगदी सहज हे मिक्स झालेलं आहे आणि बटर रूम टेम्परेचरवर असलं तर ते लगेचच मिक्स होतं। आता या बाउलमध्ये आपण जे पनीर घेतलंय ते पनीरचे तुकडे घ्यायचे आहेत। शिमला मिरची बारीक कापून घेतली ती घ्यायची आहे। आपण जे कॉर्न घेतले स्वीट कॉर्न ते टाकून घ्यायचे आहेत आणि जे चीजचे क्यूब आपण घेतले आहेत ते ह्या मिश्रणामध्ये आपण किसून घ्यायचे आहेत। या ठिकाणी तुम्ही पिझ्झासाठीचं जे मोझरेला चीज असतं त्याचे क्यूब करून टाकले तरी चालतील। छोटे छोटे तुकडे करायचेत आणि यामध्ये मिक्स करायचेत। माझ्याकडे मोझरेला चीज नव्हतं त्यामुळे मी यामध्ये ते ॲड केलेलं नाही आहे। तर या पद्धतीने हे चीज मी यामध्ये किसून घेते आहे। चीजी गार्लिक ब्रेड असल्यामुळे चीजचं थोडंसं प्रमाण यामध्ये जास्त ठेवायचं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी कॉर्न आणि शिमला मिरची तुम्ही नाही वापरली तरीही चालणार आहे, पण मी थोडीशी छान टेस्ट येण्यासाठी, थोडी वेगळी टेस्ट येण्यासाठी या ठिकाणी त्याचा वापर केलेला आहे। आता यामध्ये सुद्धा आपण पाव चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा ऑरिगॅनो घालायचं आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं जे फिलिंग आहे ते तयार झालेलं आहे। हे बघा या पद्धतीने हे सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं आणि आपलं हे चीज गार्लिक ब्रेडचं मधलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे ब्रेडची स्लाइस आपण आता गोल आकारामध्ये कापून घेणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी मी डब्याचं झाकण घेतलं आहे। थोडं ब्रेडच्या साईजच असलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित ब्रेड गोल कापला जातो आणि जास्त ब्रेड वाया जात नाही। तर या पद्धतीने आपण गोलाकार सगळे स्लाइस कापून घ्यायचे आहेत। हे बघा या पद्धतीने अगदी मस्त गोल आकारामध्ये आपला हा ब्रेड कट झालेला आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ब्रेडच्या कडा कापून चौकोनी आकारामध्ये सुद्धा हा गार्लिक ब्रेड तयार करू शकतात। हे बघा या पद्धतीने सगळे ब्रेड मी गोलाकार कापून घेतलेत आणि हे जे कडा आहेत उरलेला याचे तुम्ही ब्रेड क्रम्स करून वेगळ्या रेसिपीमध्ये सुद्धा वापरू शकतात आणि फ्रीजमध्ये 1 ते 2 आठवडे हे ब्रेड क्रम्स अगदी सहज टिकतात। तर आता एक एक स्लाइस घ्यायची आहे आणि ती आपण लाटून घ्यायची आहे। लाटून ही पूर्णपणे चपटी करून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने हा ब्रेड मी व्यवस्थित लाटून घेतलेला आहे आणि याला चपट करून घेतलेलं आहे। तर ह्याच पद्धतीने आपण जे सगळे ब्रेडचे स्लाइस गोल कापून घेतलेले होते ते व्यवस्थित लाटून घेतलेले आहेत। आता यावरती जे आपण बटर तयार केले गार्लिक बटर ते व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे आणि काठावर थोडंसं जे आपण बटर आहे ते कमी लावायचं आहे, कारण काठांवरती आपण थोडंसं पाणी लावून हा ब्रेड बंद करणार आहोत। हे बघा काठांवर सगळीकडे असं हळूवार पाणी लावून घ्यायचं आहे। आता हे पाणी व्यवस्थित लावून झालं काठांवर की यावरती आपण जे फिलिंग तयार केलं आहे ते फिलिंग घालून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 चमचा हे फिलिंग आपण यामध्ये घालणार आहोत। आता हे फिलिंग घालून झालं की आपण हा ब्रेड जशी करंजी बंद करतो त्या पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे। हे बघा या ठिकाणी मी 1.5 चमचा हे फिलिंग या ब्रेडवरती घातलं आहे एका साईडने आणि या पद्धतीने आपण याला फोल्ड करायचं आहे आणि बंद करून घ्यायचं आहे आणि काठांवर जिथे पाणी लावले तिथे थोडंसं बोटांनी प्रेस करून हा ब्रेड बंद करून घ्यायचा आहे। मार्केटमध्ये जसं डॉमिनोजचा, पिझ्झा हटचा हा ब्रेड मिळतो गार्लिक ब्रेड, त्याच पद्धतीने छोट्या आकारात मिनी गार्लिक ब्रेड आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। अगदी छान चवीचा हा तयार होतो। हे बघा या ठिकाणी असं बोटांनी दाबून याचे काठ असे बंद करून घ्यायचे आहेत आणि हे काठ बंद झाले की यावरती आपण थोडेसे कट देणार आहोत। हे बघा मस्त अशी चीज गार्लिक ब्रेडची करंजी तयार झाली असं म्हटलं तरी चालणार आहे। तर यावरती थोडासा गार्लिक ब्रेडचा लूक येण्यासाठी असे वरतून कट द्यायचे आहेत आणि कट देऊन झाले की वरून परत थोडंसं आपण यावरती बटर लावून घेणार आहोत।
हे बघा अगदी सुंदर जसं मार्केटमध्ये मिळतो त्याच पद्धतीचा हा गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे आणि यावरती आपण थोडंसं गार्लिक ब्रेड परत स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आपला हा ब्रेड तयार करून घ्यायचा आहे। तर हा ब्रेड आपण ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकतो, पण या ठिकाणी मी इडली पात्राचा वापर करून इडली पात्रात हे बेक करून घेणार आहे। तुम्हाला जर इडली पात्रात याला बेक करायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी कढईमध्ये मीठ घालून जसं केक बेक करतो त्या पद्धतीने हे ब्रेड बेक करून घेऊ शकतात। तर आपला हा मस्त चीज गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे। आता याच पद्धतीने आपण सगळे ब्रेड तयार करायचे आणि या ठिकाणी मी इडली पात्र घेतलेलं आहे आणि त्याची एक प्लेट घेतली आहे, त्यावरती व्यवस्थित सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे। छान असं सगळीकडनं तेल लावलं तर हा ब्रेड खालून चिपकत नाही आणि क्रंची व्हायला मदत होते। हे पहा, या पद्धतीने आपण हे इडली पात्रामध्ये चीज गार्लिक ब्रेड ठेवायचे आहेत आणि हे बेक करून घ्यायचे आहेत। तुम्ही एका वेळेस इडली पात्रामध्ये 7 ते 8 गार्लिक ब्रेड तयार करून घेऊ शकतात। हे बघा आता एका प्लेटमध्ये 4 मिनी ब्रेड बसलेले आहेत। तसेच तुम्ही 2-3 प्लेट्स वापरून एका वेळेस हे 7 ते 8 किंवा 10 गार्लिक ब्रेड बेक करून घेऊ शकतात। तर ही प्लेट आपण तयार झालेली आहे आणि एका इडली पात्रात मी खाली मीठ घातलेलं होतं आणि त्याला घेतलं आहे। 10 मिनटं फुल गॅसवर मी हे प्रीहीट केलं आहे आणि आता गॅस अगदी मंद करायचा आहे आणि ह्या प्रीहीट केलेल्या पात्रामध्ये हे इडलीचं प्लेट ठेवायची आहे आणि त्यावर एक रिकामी प्लेट ठेवायची। रिकामी प्लेट ठेवल्यामुळे खाली जी हीट आहे ती व्यवस्थित ह्या चीज गार्लिक ब्रेडला लागते आणि चीज गार्लिक ब्रेड छान बेक होतात। तर एक 10 मिनटानंतर बघायचं आहे आणि आपले चीज गार्लिक ब्रेड चेक करायचे। तर हे बघा मस्त कलर आलेला आहे, खूप जास्त डार्कही नाही झालेला, सॉफ्ट असा हलका कलर याला आला आहे। वरून थोडेसे सॉफ्ट आहेत, पण आपण याला पुढचे 5 ते 7 मिनटं परत बेक करण्याची गरज आहे। तर परत ती प्लेट वरती ठेवायची, झाकण लावायचं आणि पुढचे 5 ते 7 मिनटं आपण याला बेक करून घ्यायचं। तर परत आपण हे 5 ते 7 मिनटं झालेली आहेत आणि आपले चीज गार्लिक ब्रेड चेक करणार आहोत। तर हे बघा मस्त कलर आलेला आहे आणि खालून छान क्रंची झालेले आहेत आणि वरून थोडेसे सॉफ्ट आहेत। तर हेच जर चीज गार्लिक ब्रेड तुम्ही मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये बेक केले तर वरून मस्त कलर येतो, पण या ठिकाणी इडली पात्रात आपण हे बेक केलेत, खालून बघा मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि वरून कलर येण्यासाठी जास्त वेळ बेक जर केलेत तर ते खालून जळू शकतात। तर ह्या स्टेजवरती आपण हे 15 मिनिटातच गॅस बंद करून हे चीज गार्लिक ब्रेड तयार करून घेतलेले आहेत। तर आपण आता हे सर्व करून घेणार आहोत। तर टोमॅटो सॉससोबत हे चीज गार्लिक ब्रेड खूप सुंदर लागतात। तर ही रेसिपी लहान मुलांना खूप जास्त आवडते, हवं तेव्हा तुम्ही मुलांना तयार करून देऊ शकतात। अगदी मोजक्या जिन्नसात अगदी सहज सोप्या पद्धतीने तयार होणारी रेसिपी आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चीज आणि पनीरचं अगदी सॉफ्ट फिलिंग तयार झालेलं आहे, वरून सॉफ्ट खालून कुरकुरीत असं याचे टेक्स्चर तयार झाले आहे। जसे दिसता सुंदर आहे तसे टेस्टमध्ये एकदम बेस्ट आहेत। चला तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिकसोबत, एका नवीन टिपसोबत। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।